चला आता काय आहे, आपल्याला काय स्टार्ट करायचंय अनसुपरवाइज लर्निंग. आपण कुठपर्यंत शिकलो होतो? पहिलं झालं होतं व्हॉट इज एआय, बरोबर आहे. त्याच्यानंतर एआय चे दोन टाइप. पहिला टाइप कोणता होता? जेन एआय. सेकंड वन एजेंटिक एआय, बरोबर आहे. अजेंटिक नाही, एजेंटिक एआय, बरोबर. आता त्याच्यानंतर काय शिकलो होतो? व्हॉट इज मशीन लर्निंग. देन मशीन लर्निंग नंतर काय शिकलो होतो? मशीन लर्निंगचे टाइप्स. त्याच्यात देयर आर 3 टाइप्स इन मशीन लर्निंग. विच वन? सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, रीइन्फोर्समेंट लर्निंग. रीइन्फोर्समेंट लर्निंग. हे बघा प्रतीक्षाला मस्त जमलं. ठीक आहे. चला आता त्याच्यात आपल्याला काय आहे, सुपरवाइज लर्निंग मध्ये आपण कोणते कोणते अल्गोरिदम पाहिले होते? अजून हा, हे कोणाचे अल्गोरिदम होते? टोटल मशीन लर्निंगचे होते. आता लिनियर रिग्रेशन हा कोणाचा आहे? रिग्रेशनचा, बरोबर आहे. म्हणजे हा ते सुपरवाइजचेच होते, पण रिग्रेशनचे अल्गोरिदम वेगळे, क्लासिफिकेशनचे वेगळे, बरोबर आहे. म्हणजे जर लिनियर रिग्रेशन कोणाचा राहिला? रिग्रेशनचा राहिला. तर लॉजिस्टिक रिग्रेशन कोणाचा आहे? क्लासिफिकेशनचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता काय मी काय केलंय, रिग्रेशन क्लासिफिकेशनचं सेपरेट नाही, एकत्र सगळे अल्गोरिदम घेतले शॉर्ट मध्ये. ठीक आहे. तर आता आपण सुरू करणार आहे अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये काय? अनसुपरवाइज लर्निंग इज अ टाइप ऑफ मशीन लर्निंग वेअर द मॉडेल इज ट्रेन ऑन अनलेबल डेटा. आता ते मॉडेल ट्रेन होणार आहे तुमचं अनसुपरवाइज लर्निंग मध्ये संकेत कशावर होणार आहे? अनलेबल डेटावर काय होणार? ते ट्रेन होणार आहे. ठीक आहे. देयर आर नो प्री डिफाईन्ड आउटपुट्स. आता जसं सुपरवाइज लर्निंग मध्ये इनपुट पण नोंद राहतो आणि आउटपुट पण काय राहतो? नोंद राहतो. तसं याच्यात राहतं का? याच्यात आउटपुट काय प्री डिफाईन असतो का? नसतो. द अल्गोरिदम ऑटोमॅटिकली फाइंड्स हिडन पॅटर्न. तो अल्गोरिदम ऑटोमॅटिकली काय फाइंड्स करतो? हिडन पॅटर्न्स, स्ट्रक्चर्स और रिलेशनशिप इन द डेटा. म्हणजे डेटा मध्ये जी पण रिलेशनशिप असेल, पॅटर्न असेल, स्ट्रक्चर असेल, ते काय करतं? ते ऑटोमॅटिकली फाइंड्स करतं. कशात? कोणत्या अल्गोरिदम मध्ये? अनसुपरवाइजच्या अल्गोरिदम मध्ये. त्याच्यानंतर काय? आता सिंपल त्यांनी एक केलंय, अनसुपरवाइज लर्निंग अलोज मशीन टू लर्न फ्रॉम डेटा विदाउट नोइंग द करेक्ट आन्सर. म्हणजे काय करतं? अनसुपरवाइज लर्निंग मध्ये काय आहे? डेटाच्या बेस ते काय करतं? आउटपुट काय करतं? प्रिडिक्ट करतं, बरोबर आहे. पण काय आहे, त्याला करेक्ट आन्सर माहिती राहतं का? नाही. तो फक्त काय करतो? आउटपुट म्हणजे प्रेडिक्ट करतो. मग ते करेक्ट आहे का नाही ते कोणाला आपल्याला म्हणजे बघायचं असतं. ठीक आहे का? इथपर्यंत. फॉर एक्झाम्पल काय दिलंय? जीमेल काय दिलंय? emails are not manually labeled. System find patterns like repeated words, suspicious link, similar formats. आता ईमेल स्पॅम आहे का नॉट स्पॅम आहे कशावर ओळखते ते? त्याचा पॅटर्न बघता. म्हणजे जसं की आता रिपीटेड वर्ड्स असतील, मार्केटिंगचे जर राहिले तर काय राहणार? ते रिपीटेड सपोज बँकेचे क्रेडिट कार्डचे वगैरे ते काय राहतात? रिपीटेडचे. नंतर काय आहे? सस्पिशियस लिंक. त्याच्यामध्ये जर काही लिंक्स वगैरे राहिले बरं का, फॉलो करा, लाईक करा, ते कंपनी स्पॅम ईमेल कसे ओळखतात? लिंक टाकून देतात ती त्याच्यात, नाही का? जर तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे आज रजिस्टर करा, या लिंकवर क्लिक करा, असं करा, ते करा. ठीक आहे. आणि सिमिलर फॉर्मॅट्स. मग आता रिपीटेड तेच मेसेज आले ती म्हणून ऍज काय म्हणून डिक्लेअर करतात? त्याला स्पॅम म्हणून. कळलं आता? ओके. प्रतीक्षा समजलं? ठीक आहे. तर आता याच्यावाले अल्गोरिदम बघून घेऊ. चला इकडे लक्ष द्या. आपण अनसुपरवाइज लर्निंग शिकतोय आणि त्याच्यात काय आहे? एक मल्टिपल कॅटेगरीज असतात, बरोबर आहे. जसं की आता सुपरवाइज लर्निंगचे कॅटेगरीज कोणत्या आहे? रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन. तसं आता अनसुपरवाइजच्या पण काय आहे? मल्टिपल कॅटेगरीज असतात. तर त्यात पहिली कोणची आहे? क्लस्टरिंग. त्याच्यानंतर सेकंड वन, अशा मेनी मोर काय राहत्या? कॅटेगरीज राहत्या. आणि त्या कॅटेगरीज मध्ये तुम्हाला मग काय येत्या? अल्गोरिदम येत्या. कळलं? मग आता पहिलं क्लस्टरिंग. क्लस्टरिंग म्हणजे काय माहिती का? तुम्हाला एक मराठीत सांगून देतो का क्लस्टरिंग म्हणजे काय? का एक डेटा पॉइंटचा ग्रुप राहतो. क्लस्टरिंग म्हणजे काय? एक डेटा पॉइंटचा ग्रुप राहतो, पण ते डेटा पॉइंट कसे राहतात? सिमिलर असतात, बरोबर आहे. म्हणजे काय तो क्लस्टरिंग? डेटा पॉइंट म्हटलं मी. डेटा सेट मधले डेटा पॉइंट, डेटा टाइप्स नाही, डेटा पॉइंट्स. म्हणजे सिमिलर डेटा पॉइंट्स चा जो ग्रुप राहतो त्याला काय म्हणतात? क्लस्टरिंग म्हणतात. तो लेट्स सी.
क्लस्टरिंग इज द प्रोसेस ऑफ ग्रुपिंग सिमिलर डेटा पॉइंट्स टुगेदर विदाउट युजिंग एनी लेबल. त्याला कोणतं लेबल राहतं का? नाही, पण तो काय राहतो, डेटा पॉइंट काय राहत्या, एकत्र असतात, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल कसं, तुमच्याकडे एक डेटा सेट आहे अॅनिमलचा, त्याच्यात कॅट आहे, डॉग आहे, बरोबर आहे, देन काय बिबटे म्हणजे लेपर्ड, ठीक आहे. मग आता तिन्हींचा डेटा आहे, तर आता सपोज त्यांच्यावाले इमेजेस आहे, राईट. तर आता मला सांगा, कॅटचा डेटाचं ग्रुपिंग डेटा पॉइंट सिमिलर आहे ना. कॅट थोडी कॅट कुत्र्यासारखे दिसणार आहे का? नाही. तिचावाला शेप, तिचावाला कलर, तिच्यावाले कान, तिच्यावाला डोळे, तिच्यावाले नाक, सगळ्या फीचर्स मध्ये काय राहणार आहे पूर्वा, डिफरंट राहणार आहे, राईट. मग आता कॅटचं काय होणार आहे, एक ग्रुपिंग होणार आहे. त्याच्यानंतर डॉग, आता जेवढी कुत्र्याची शेपूट मोठी राहणार आहे तेवढी मांजरीची राहणार आहे का? नाही. कुत्र्याची हाईट, कुत्र्याचं ते पण दिसणं, वागणं, भुकणं काय असेल, बार्किंग वगैरे सगळं काय फीचर्स डिफरंट आहे. म्हणून तो परत त्या डेटा पॉइंट सिमिलर आहे, म्हणून क्लस्टर मध्ये त्यांचा डेटा वेगळा फीचरच्या अकॉर्डिंग आहे. फक्त एक तुम्हाला रिअल टाइम एक्झाम्पल देतोय. आणि लेपर्डच्या पण सगळ्या गोष्टी वेगळ्या, ठीक आहे. आता पण असं नका म्हणू का मग लेपर्डला पण मिशा राहते आणि मांजरीला पण राहते, मग कसं काय, असं नाही काही. हा, फीचर्स एक दोन करून घ्या, पण लेपर्डचा कलर वगैरे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या डिफरंट आहेत. कळालं इथपर्यंत क्लस्टरिंग म्हणजे काय? द अल्गोरिथम ऑटोमॅटिकली फाइंड्स पॅटर्न अँड सिमिलॅरिटीज इन डेटा. तो काय करतो, ऑटोमॅटिकली काय करतो, फाइंड करतो, जो पॅटर्न असेल किंवा सिमिलॅरिटीज मधली डेटा मधली सिमिलॅरिटीज फाइंड करतो, ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल काय दिलंय, ग्रुपिंग कस्टमर बेस्ड ऑन मग स्पेंडिंग हॅबिट्स, बरोबर. त्याच्यानंतर परचेस फ्रिक्वेन्सी. आता स्पेंडिंग हॅबिट्स, तुमचा रोजचा खर्च किती असेल, 100 रुपये. माझा रोजचा खर्च किती असेल, 1000, ठीक आहे. तर मग एक काय राहतं, स्पेंडिंग हॅबिट्स नुसार त्यांची काय राहणार आहे, कॅटेगरी किंवा सिमिलॅरिटी वेगळा असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय, परचेस फ्रिक्वेन्सी. आता परचेस काय करतात तुम्ही, आता महिन्यातून किती कपडे घेता असतात तुम्ही, रोज कोणी नाही ना, पण तरी तुम्ही फ्रिक्वेन्सी तुमची परचेसची वेगळी असेल, बरोबर आहे. आता तुम्ही पहिल्या दिवशी आल्यापासून असं माझा कोणता शर्ट आहे का रिपीट झालाय, परचेसची फ्रिक्वेन्सी वेगळी राहते प्रत्येकाची. आता हे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे का, तिथं काय करतं त्याच्या बेस काय, सपोज तुम्ही झोमॅटो यूज करत असाल, फ्लिपकार्ट करत असाल, तर त्याच्या बेस ते जे पण डेटा सेट वर डिपेंड करतं, डेटा सेट कसा देत आहे, ठीक आहे. ग्रुपिंग स्टुडंट बेस्ड ऑन लर्निंग बिहेवियर. आता बघा, तुमचा जो ग्रुप आहे तो तुमचं लर्निंग बिहेवियर कसं आहे का, काल काय केलं तुम्ही, टेकअप ग्रँड घेतलाय, म्हणजे न सांगता तुम्ही काय केलंय, सुट्टी मारली. पण इतर दिवशी तुम्ही तशी रेस्ट केला ना, म्हणून कालच्या विषयावर काय बोलू शकतो का. पण बाकीचे काय, हा बघा, संकेतला सांगितलं, संकेत तर पहिल्या दिवसापासून, बरोबर आहे, तिने काल पण सुट्टी नव्हती मारली, त्याचे प्रोजेक्ट केले, ठीक आहे. तर म्हणजे मग आता तुमच्या कंपनीमध्ये पण त्याचं बिहेवियर चांगलं अकॉर्डिंग टू डेटा, ठीक आहे. चला, आता इम्पॉर्टन्स अल्गोरिथम कोणत्या क्लस्टरिंग मध्ये, प्रतीक्षा झोपून काढायचं, रात्री झोपून घ्यायचं, ठीक आहे. तर मग पहिला कोणता आहे, के मीन्स क्लस्टरिंग, बरोबर आहे. सेकंड वन कोणता आहे, हायरार्चिकल क्लस्टरिंग, आणि थर्ड वन काय आहे, डिली स्कॅन, ठीक आहे. मग आता एक एक शिकव, म्हणजे हे तुम्हाला शिकवतो, ठीक आहे. आता त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरीज कोणची आहे, डायमेन्शनॅलिटी रिडक्शन. म्हणजे आता कसं आहे का, आजच एक सकाळी पॉइंट झाला, क्लस्टरिंग इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स वगैरे, किंवा दुसरे डायमेन्शनॅलिटी रिडक्शन म्हणजे काय राहत माहिती का, इट रिड्युसेस द नंबर ऑफ इनपुट फीचर्स व्हाईल कीपिंग द मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. म्हणजे काय, आता ते काय करतं माहिती का, डेटाचे फीचर्स कमी करतं. म्हणजे सपोज लार्ज फीचर्स आहे, एक 100 फीचर्स आहे, बरोबर आहे. त्या 100 फीचरचं काय करतं, 10चं काय करल, ते ग्रुप करल आणि 10च फीचर्स करल. कळलं ना आता काय सांगायचंय मला, म्हणजे कमी फीचर्स मध्ये जास्त आउटपुट. म्हणजे त्यांनी काय होतं, डेटाला सिम्पलर बनवतं किंवा मॉडेल्सला फास्टर बनवतं. कळलं. फॉर एक्झाम्पल काय, इमेज कॉम्प्रेशन. मग काय करत्या, रेड्युसिंग पिक्सल, नाही का, कॉम्प्रेसर यूज करता ना तुम्ही. सपोज आता आपले जे इमेज टाकायचे राहतील, जसे की आपल्याला स्कॉलरशिप फॉर्म वगैरे असेल, ते म्हणत्या लिमिट लावलं जातं त्यांनी 250 KB पर्यंत चालेल. तर मग त्या टायमाला आपण काय करतो, इमेज रिडक्शन करतो. इमेज मध्ये काय चेंज होतो का, नाही, पण पिक्सल रेट काय होतो, कमी होतो, कॉम्प्रेस होतो, ठीक आहे. अल्गोरिथम काय त्याच्यात, मग पीसी प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस आणि TSN समेशन, ठीक आहे.
तर आता त्याच्यात इम्पॉर्टंट फक्त कोणचा आहे, पीसीए, प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस. समजलं इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम? ऑनलाईन वाले कळलं का? ऑनलाईन वाले हो सर. समजलं ना? चला, झालं सगळ्यांचं? ओके. आता आपण काय स्टार्ट करू, के मीन्स क्लस्टरिंग. बरोबर आहे. आता के मीन्स क्लस्टरिंग हा काय एक अल्गोरिथम आहे. त्याच्यात काय होतं, के मीन्स इज मोस्ट पॉप्युलर क्लस्टरिंग अल्गोरिथम. म्हणजे हा काय एकदम यूज होणार काय, के मीन्स क्लस्टरिंग यूज होणार काय पॉप्युलर अल्गोरिथम आहे. मग काय करतो तो, इट डिवाइड डेटा इनटू के डिस्टिंक्ट ग्रुप क्लस्टर बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज. म्हणजे काय करतो माहिती, पूर्ण डेटा कलेक्ट झालेला जातो, तर त्याच्यातलं एक काय करतो, के पॉइंट सिलेक्ट करतो, डेटा पॉइंट सिलेक्ट करतो, आणि त्या डेटा पॉइंटच्या सिमिलॅरिटीचं काय होत चालत्या, वेगवेगळे ग्रुप होत चालतात. फॉर एक्झाम्पल काय दिलंय त्यांनी, इकडे डायग्राम पण दिली. पहिले डायग्राम बघू. आता बघ, या डायग्राम मध्ये काय सगळं स्क्वेअर, राऊंड आणि रेक्टँग्युलर किंवा ते जे पण आहे ते काय आहे, सगळे एकत्र आहे. बरोबर आहे. मग आता ते कंबाईन आहे. काय, बिफोर अप्लाइंग के मीन्स क्लस्टरिंग, आफ्टर अप्लाइंग के मीन्स क्लस्टरिंग काय, राऊंड वेगळे झाले, स्क्वेअर वेगळे झाले, आणि काय झाले, ट्रायंगल वेगळे झाले. कळालं? क्लस्टर ए, क्लस्टर बी आणि क्लस्टर सी. म्हणजे कळालं ते ग्रुपिंग एक के मीन्स पॉइंट समजलं. म्हणजे त्यांना काय करायचंय, सिमिलॅरिटीज फाइंड आउट करण्यासाठी काय यूज केलंय, के मीन्स क्लस्टरिंग. कळलं? फॉर एक्झाम्पल स्टुडंट परफॉर्मन्स ग्रुपिंग. मग काय, अ न्यूजेनटेक वॉन्ट्स टू अंडरस्टँड स्टुडंट लर्निंग बिहेवियर. मग आता न्यूजेनटेकला आहे ना, त्यांच्या विद्यार्थ्यांचं काय बघायचंय, लर्निंग बिहेवियर बघायचं. तर काय फ्रॉम डेटा मध्ये काय करल, पहिले तर काय चेक करल, अटेंडन्स पर्सेंटेज, जे की आपल्या स्टुडंटचं काय आहे, इंटर्न्स वाल्यांचं खूप. मग काय त्यांचं बिहेवियर काय येईल, ठीक आहे. सेकंड थिंग काय, असाइनमेंट प्रोजेक्ट सबमिशन. आता किती तुम्ही प्रोजेक्ट केले, किती काय केलं, हे सगळं डिपेंड करतं. कळालं? के मीन्स क्लस्टरिंग, के मीन्स क्लस्टरिंग कळालं. आता याच्यानंतर काय राहतं, हायरार्चिकल क्लस्टरिंग. हायरार्चिकल क्लस्टरिंग म्हणजे काय, जसं की आता डिसिजन ट्री होतं, ते काय एक ट्री फॉर्मॅट मध्ये राहणार आहे हायरार्चिकल क्लस्टरिंग. आता ते लिहून मग आपण समजून घेऊ. ठीक आहे, चला ठीक आहे. आता के मीन्स क्लस्टरिंग कळलं. आता आपण चालू करूया हायरार्चिकल क्लस्टरिंग. आता हायरार्चिकल क्लस्टरिंग काय करतं माहिती आहे का, हायरार्चिकल क्लस्टरिंग क्रिएट्स अ ट्री लाईक स्ट्रक्चर. बरोबर आहे, म्हणजेच डेंड्रोग्राम. बरोबर आहे, डेंड्रोग्राम म्हणजे काय, एक ट्री लाईक स्ट्रक्चर नाही का. पहिले सगळे ग्रुप, एक डेटाचा ग्रुप राहील ABCD EFG. मग ते काय होईल, त्यांच्यात पार्ट करेल, ABCD वाले अलग, पुढचे वाले अलग. मग परत त्याच्यात दोन दोनचा पार्ट होईल, ते वेगळे ते वेगळे, परत ABCD सगळे काय, एंड पॉइंट काय प्रत्येकाला सिंगल राहील. ठीक आहे, कळलं? हायरार्चिकल क्लस्टरिंग क्रिएट्स अ ट्री लाईक स्ट्रक्चर डेंड्रोग्राम शोविंग हाऊ डेटा पॉइंट्स आर ग्रुप ऍट डिफरंट लेवल्स. बरोबर. मग टाइप्स काय त्याच्यात, ॲग्लोमेट्रिव्ह म्हणजे काय, बॉटम टू अप, आणि दुसरा कोणता आहे, डिवाइस म्हणजे कोणता, टॉप टू डाऊन. म्हणजे ट्री स्ट्रक्चर तुम्ही एकदा ग्रुप वाले सगळे अनग्रुप करू शकता, किंवा अनग्रुप वाले सगळे ग्रुप करू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे, डॉक्युमेंट अँड न्यूज क्लासिफिकेशन. मग आता त्याच्यात काय आहे, सपोज आता काय न्यूज क्लासिफिकेशन मध्ये स्पोर्टच्या न्यूज वेगळ्या, पॉलिटिक्स वेगळ्या, टेक्नॉलॉजीच्या वेगळ्या. ठीक आहे. आता इथे एक डायग्राम दिली, टॉप डाऊन अप्रोचची. डायग्राम कसली आहे, टॉप डाऊन अप्रोचची. हे बघा, ABCDEFGH. मग आता दोन्ही मध्ये ग्रुप झाला, FGH वाला वेगळा आणि ABCD वाला वेगळा. मग आता परत FGH मध्ये काय झालं, FG वाला वेगळा आणि H डायरेक्ट काय गेला, बॉटमला गेला. बरोबर आहे. मग परत FG आणि F पण काय झाले, सेपरेट झाले. परत टॉप डाऊन काय आहे, BCD. बरोबर आहे. मग परत त्यांचा D वेगळा, BC वेगळा, परत A डायरेक्ट काय गेला, खाली गेलाय. ठीक आहे. मग EDBC म्हणजे हे काय झालंय, सेपरेट झाले. डेटा पॉइंट काय झाले, सेपरेट. याला काय म्हणते, हायरार्चिकल डिव्हिजिव्ह क्लस्टरिंग. डिव्हिजिव्ह का बरे, टॉप डाऊन आहे म्हणून. वेगळे असते तर दुसरे असते, ॲग्लोमेट्रिव्ह असते तर ती कशी असते, कळालं इथपर्यंत हायरार्चिकल क्लस्टरिंग. आता याच्यात खूप कोडिंग वगैरे खूप डीप मध्ये पण राहतं, याच्या खूप गोष्टी डीप मध्ये राहत्या. पण इथपर्यंत बेसिक नॉलेज जेवढं आहे तेवढं तुम्हाला कळतंय. म्हणजे बेसिक नॉलेज तुम्हाला समजतंय ना, का एक आयडिया आली भाऊ कशात काय होतं. डीप मध्ये तर नाही शिकवलंय, पण एक तुम्हाला एक आयडिया आली का क्लस्टरिंग मध्ये काय होतं, अनसुपरवाइज काय, सुपरवाइज काय, या गोष्टींचं कळलं. ठीक आहे, चालेल.
चला आता काय आपण सुरू करणार आहे प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस पीसीए, बरोबर आहे. प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस बेसिकली याचे रिअल टाइम एक्झाम्पल कुठे कुठे आहे. सपोज जर तुम्हाला डेटा व्हिज्युअलायझेशन साठी म्हणजे 2D 3D टाइपचा डेटा व्हिज्युअलाइज करायचा असेल तर तिथे आहे. फायनान्स मध्ये आहे. त्याच्यानंतर इमेज रिकॉग्निशन मध्ये आहे. म्हणजे इमेजचं आता प्रत्येकाचं तोंड काय राहणार आहे, सेपरेट राहणार आहे, बरोबर आहे. प्रत्येकाचं काय राहणार आहे, तोंड फेस काय राहणार आहे, सेपरेट. तर त्याच्यावाले जे पिक्सल कॅल्क्युलेशन किंवा कॉम्प्रेस इमेज म्हणतो तिथं सगळीकडे काय यूज होणार आहे, पीसीए यूज होणार आहे. ठीक आहे. मग काय पीसीए इज अ डायमेन्शनॅलिटी रिडक्शन टेक्निक. आता डायमेन्शनॅलिटी रिडक्शन तुम्हाला सांगितलंय मी काय आहे, बरोबर आहे. ती म्हणजे काय करते, जे पण आपले पिक्सल जसं की आपलं इमेज कॉम्प्रेसर वगैरे तिथं काय होतो, इमेजचा यूज होतो. म्हणजे पिक्चर मध्ये तर फरक नाही पडत पण क्वालिटीत म्हणजे पिक्सल मध्ये काय होतो, कमी होतो. ठीक आहे. इट रिड्युसेस लार्ज डेटा सेट व्हाईल प्रिझर्विंग मॅक्झिमम इन्फॉर्मेशन. म्हणजे काय करतो तो, एक लार्ज डेटा सेट राहतो त्याला काय करतो, रेड्यूस करतो. बट तो कसा राहतो, प्रिझर्व राहतो. तो कसा राहतो, प्रिझर्व राहतो. ठीक आहे. कळलं इथपर्यंत. फॉर एक्झाम्पल दिले बघा, इमेज कॉम्प्रेशन, बरोबर आहे. रेड्यूस पिक्सल व्हाईल कीपिंग क्लॅरिटी. ठीक आहे. मग डायग्राम दिली त्यांनी, एक पीसीए सेकंड डायमेन्शनल, पीसीए फर्स्ट डायमेन्शन. म्हणजे आता या डायग्राम मध्ये सगळे काय डेटा पॉइंट्स आहे, त्या डेटा पॉइंट्स वर त्यांनी काय केलंय, रिडक्शन केलंय, बरोबर आहे. कळलं. बाकी याच्यात पीसीए मध्ये काहीच नाही. आता पीसीए हे बघा, बेस ऑन क्लस्टरिंग, बेस ऑन के मीन्स क्लस्टरिंग, बेस ऑन पीसीए, या सगळ्यांवर तुम्ही आज काय करायचं आहे, प्रोजेक्ट करायचा आहे. म्हणजे आता तुम्हाला सुपरवाइज कळालं आणि अनसुपरवाइज कळालं. आतापर्यंत जे झालं त्याच्यात काय अडचण होती का, नाही ना. कळालं. म्हणजे सुपरवाइज आणि अनसुपरवाइज काय, लर्निंग म्हणजे सगळं मशीन लर्निंगचं टाइप्स आहे. कळालं इथपर्यंत. आता